किंवा अशा कोणत्या गोष्टी होत्या जिथं तुम्हाला राजकारणामध्ये यावंसं वाटलं? की आपण नगरपालिकेच्या हिशोबाने निघलो, त्यानंतर हे पक्षाचं सगळी ताटातूट झाली, काही कारण त्यांचे कारणास्तव. त्याच्यानंतर एक असा व्यक्ती भेटला मला की ज्याने विश्वास जागावला माझ्या मनातला, आत्मविश्वास, की तू ह्या इलेक्शनसाठी नाही, तू मोठ्या इलेक्शनसाठी देवाने निवडले, तुला लढायला लागेल. वा. त्याच्यामुळं मी त्यांना पण असं दिसायचं की ह्याच्याकडे एखादा माणूस प्रश्न घेऊन गेला तर ह्याची तगमग किती आहे बाबा त्या प्रश्नाला घेऊन. की म्हणजे असे काही कोइन्सिडन्स घडलेत की एखाद्याचं काम नाही झालं म्हणून मी रात्री झोपलेलं नाही. पण एक कळायला लागलं की जोपर्यंत तुमच्याकडे पद नसू शकतं तोपर्यंत तुम्ही काही नाही देऊ शकत. अधिकार पाहिजे तुमच्याकडे, ती ताकद पाहिजे. मग तुम्ही कसं मॅनेज करता? मॅनेज करण्यासारखं काय नाही ते. जर तुम्हाला मनातनं एखाद्या गोष्टीत तळमळ असेल ना, लोकांविषयी तळमळ असेल, तर ते तुमच्याकडनं परमेश्वरच घडवते असं त्याचा अर्थ.